तर गुड मॉर्निंग. आज आम्ही जाणार होतो बाहेर. त्यासाठी छान असा मस्त असा वाटाणे भात बनवला. त्यानंतरने मी पालकपुऱ्या बनवायला घेतल्या आणि त्या पण इतक्या छान झाल्या होत्या, छान मस्त असं टमटमीत फुगल्या होत्या. नंतरने मी कुंजूला दिलं तर कुंजूला पण छान टेस्टला आवडल्या होत्या. नंतरने आम्ही गेलो होतो बस स्टॉपला, कारण कुंजूच्या सोहम मामाला आणायचं होतं ना आम्हाला, आणि हा महाशय आला. त्यानंतरने आम्ही मस्त रेडी वगैरे होऊन दुपारी जायला निघालो कौंडण्यपूरला, कारण तिथे आम्हाला दर्शन वगैरे करायचं होतं. आणि सध्या तरी कौंडण्यपूरची यात्रा सुरू व्हायला 2-3च दिवस बाकी आहे, म्हणून म्हटलं पाहुणे पण आहे सोबत, दर्शन पण छान होऊन जाते. नाहीतर यात्रेच्या वेळी खूप जास्त गर्दीमुळे दर्शनच होत नाही. मंदिरामध्ये जाऊन छान मस्त असं विठमाऊलींचं दर्शन घेतलं. त्या मंदिरामध्ये श्री विष्णूंची 10 वर्षापूर्वीची शेषनागावरची उत्खनामध्ये सापडलेली मूर्ती देखील आहे. आणि इथे ना सोहम महाराज मस्त हाय करत बसले होते आणि हा छोटकू पूर्ण मंदिरभर लोळून घेत होता. त्यानंतर याने पण छान जय बाप्पा केला. आम्ही बाहेर निघायच्याच वेळेस पावसाने सुरुवात केली. आत्ताच इथे नुकतंच रुक्मिणी माताचं नवीन स्मारक उभं केलं आहे, ते पण खूप छान असं होतं आणि याचं जरा जास्तच प्रेम होत होतं. काही नाही, बस आम्ही टिक्का लावला ना तर त्याचा जरासा शॉक चालू होता. थोड्या वेळ आम्ही नदीकाठीच बसलो. त्यानंतरने आम्ही गेलो होतो इस्कॉन टेम्पलमध्ये. तिथे छान जगन्नाथ महाराजांचे आणि गोपाळकृष्णाची छान अशी मूर्ती बघून तिथलं ॲम्बियन्स पण खूप छान होता आणि मस्त असं मंदिर होतं. नंतरने आम्ही गेलो अंबिका मंदिरमध्ये. तिथे पण खूप मस्त मिरर वर्कमध्ये असं पूर्ण मंदिराचं डेकोरेशन केलं. आम्ही छान आरती करून आम्ही आमचा आणलेला टिफिन वगैरे एन्जॉय केला आणि ती मामा भाज्यांची अशी गंमत चालली होती. इतकं सर्व फिरून आम्ही घरी आलो. बाय.